मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती तारीख 14 आहे आणि जवळजवळ 4 दिवस अजूनही निवडणूक प्रचाराचे शिल्लक आहेत. कारण 18 तारीखला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी निवडणूक प्रचार संपणार आहे आणि 20 नोव्हेंबरला मतदान व्हायचंय. मी बोलतोय 14 तारीखला, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबरला झारखंड या राज्यातल्या पहिल्या फेरीचं मतदान संपलेलं आहे. झारखंडमध्ये 81 विधानसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी 43 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान संपलेलं आहे. आणि अशा वेळेला मी डोळा कुठे ठेवला होता, माझी नजर कुठे होती ते पण सांगून टाकतो. माझी नजर कुठचा पक्ष काय प्रचार करतो यापेक्षाही झारखंडमध्ये मतदान किती होतं. कारण मतदानाची टक्केवारी हीच प्रत्यक्षात होऊ घातलेल्या निवडणुकीत सगळ्यात प्रभावी ठरत असते. हा आजवरचा अभ्यास आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, हा खुलासा मी यापूर्वीही केलेला आहे की लोकसभा असो किंवा हरियाणाची विधानसभा निवडणूक असो, दोन्ही वेळेला जे ओपिनियन पोल आले आणि एक्झिट पोल आले ते संपूर्ण तोंडगशी पडले होते, साफ चुकले होते. आणि त्यामुळे माध्यमातून आणि अभ्यासकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून सरसकट ओपिनियन पोल, सेफॉलॉजी आणि एक्झिट पोल याची खिल्ली उडवली गेली की याला काही दम नाही, हा सगळा बोगस प्रकार असतो. पण मी त्याला बोगस प्रकार मानत नाही. जो अंदाज चुकला असेल तरीही एक गोष्ट विसरता कामा नये की सेफॉलॉजी हे एक सायन्स आहे, तो एक अभ्यास आहे. मुद्दा असा असतो की तो जो अभ्यास आहे, तो अभ्यास तुम्ही समजून घेतला नाही तर त्यावरचे निकष तुम्हाला कधी कळत नाहीत आणि त्यामुळे त्याचे जे निष्कर्ष काढलेले असतात ते आकडे तुम्हाला आवडणारे असेल तर तुम्ही खुश होता आणि बघा आता ओपिनियन पोल काय सांगतोय म्हणून तुम्ही कौतुक करायला लागता. ते आकडे तुम्हाला नावडणारे असतील तर तुम्ही त्याच आकड्यांची आणि ओपिनियन पोलची टिंगल करायला लागता. बट या दोन्ही गोष्टी चूक आहेत. पहिल्यांदा ओपिनियन पोल म्हणजेच सेफॉलॉजी नावाचा जो प्रकार आहे तो समजून घ्यावा लागतो. सेफॉलॉजी याचा अर्थ असा असतो की आजवर झालेल्या ज्या काही निवडणुका आहेत त्यातली मतांची टक्केवारी, वेगवेगळ्या पक्षांना मिळालेली मतं आणि त्या पक्षानुसार विभागणी झालेली जी टक्केवारी आहे आणि त्याच्या आधारावर मिळालेल्या ज्या जागा आहेत. शिवाय त्या विशिष्ट राज्यामध्ये जर एका पक्षाला मिळणारी मतं एका बाजूला कॉन्सन्ट्रेटेड झालेली असतील आणि दुसऱ्या बाजूला पातळ असतील आणि एका बाजूला दाट असतील तरीही कमी टक्क्यामध्ये अधिक जागा येतात आणि अधिक टक्क्यामध्ये कमी जागा होतात. मी त्यासाठी एक नेहमी उदाहरण देतो. ही चहाची कप बशी असते, त्या कपामध्ये चहा असतो, तो बशीमध्ये उतला की त्याची उंची कमी होते पण तोच चहा कपामध्ये अधिक उंच वाटत असतो. नेमकी तीच गोष्ट सेफॉलॉजीमध्ये महत्वाची असते. जर एखाद्या पक्षाची मतं एका ठराविक राज्याच्या ठराविक भागामध्ये जर अधिक दाट असतील, घट्ट असतील तर मग तिथल्या जागा त्या पक्षाच्या निवडून येतात आणि दुसऱ्या भागामध्ये जिथे त्या पक्षाची अवस्था पातळ असते, मतं कमी असतात, तिथे त्या पक्षाचा सुपडा साफ होतो, नाही मोठ्या प्रमाणावर डिपॉझिट सुद्धा जातात. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये दक्षिण भागामध्ये भाजपची ताकद कमी आहे आणि त्यामुळे एकूण राज्याच्या मतामध्ये कर्नाटक भाजपची मतं कमी दिसतात. पण उत्तर भागामध्ये भाजपच्या जागा निवडून येतात आणि अधिक मतं मिळून सुद्धा काँग्रेसला
एकूण कर्नाटकामध्ये अनेकदा अपयश मिळालेलं दिसतं, कारण काँग्रेसची मतं राज्यभर सारखी विभागली गेलेली आहेत आणि भाजपची मतं काँग्रेसपेक्षा कमी असून सुद्धा मध्य आणि उत्तर भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली आहेत. सांगायचा मुद्दा हा की सेफॉलॉजी समजून घेतली पाहिजे, सेफॉलॉजी समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून माझं लक्ष झारखंड मधल्या मतदानावर होतं पहिल्या पाळीच्या. हे मतदान 66%च्याही पुढे जाण्याची, 67%च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण रात्री शेवटची बातमी आली तेव्हा साधारण 67%पर्यंत मतदान गेल्याचं सांगण्यात आलं निवडणूक आयोगाकडून. पण तेव्हा सुद्धा सगळ्या मतदारसंघातून सगळी आकडेवारी निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेली नव्हती. कदाचित आणखी 1%, 1.5% वाढेल, 68%पर्यंत सुद्धा मतदान जाईल, कदाचित 69%पर्यंत जाईल. आणि त्याला फार महत्व आहे. हे मी का सांगतोय मित्रांनो, तर लोकसभेची आकडेवारी समजून घ्या, मग तुम्हाला हरियाणामध्ये चमत्कारिक निकाल का लागले हे कळेल. हरियाणामध्ये लोकसभेच्या वेळेला 64.8% मतदान झालं होतं. हे मी यापूर्वी 2-3दा समजावलेलं आहे. पण विधानसभेला त्यापेक्षाही 3% अधिक मतदान झालं. 67.9%, म्हणजे जवळजवळ 68% मतदान झालं. आणि पुढे वाढलेल्या 3% मतांनी विधानसभेला सगळ्याचा सगळा निकाल उलटा करून टाकला. आणि त्याचं कारण साधं सरळ आहे की ओपिनियन पोल चुकला नव्हता, एक्झिट पोल चुकला नव्हता. एक्झिट पोलचे आकडे चुकले हे सत्य आहे, पण ते का चुकले हे समजून घेतलं पाहिजे. जे आकडे आले होते हे आकडे किंवा सेफॉलॉजी मधलं ओपिनियन पोल असतो, त्याचा सगळ्यात मोठा आधार आधीच्या निवडणुकीतली मतं असतात. आधीच्या निवडणुकीत कुठच्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली, किती जागा निवडून आल्या, यापूर्वीच्या अनेक निवडणुकांच्या सरासरीमध्ये किती हिस्सा कोणाकोणाला मिळतो यावर आधारलेला तो एक अभ्यास आणि गणित आहे. आणि म्हणूनच आधीच्या निवडणुकीत झालेली मतांची टक्केवारी आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये झालेली टक्केवारी यामध्ये जर फार मोठं अंतर पडलं असेल तर मग काढलेले आकडे चुकू शकतात, कारण आधार चुकतो. मी एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळात मुंबई सारख्या 5-7 मजली इमारतीमध्ये गेलं तर 5व्या मजल्यावर, 4थ्या मजल्यावर आम्ही म्हणायचो. पण आजची परिस्थिती अशी आहे की आज जे उंच उंच मनोरे टॉवर बांधतात, 20-20 मजली इमारत असते, पण त्या 20-20 मजली इमारतीमध्ये जमिनीच्या पातळीच्या खाली 4-4, 5-5 मजले तळघर बांधलं जातं पार्किंगसाठी वगैरे वगैरे. आणि त्यामुळे 4था मजला म्हटला तर तो जमिनीपासून 4था मजला की एकूण इमारतीचा 4था मजला असाही फरक पडतो. आणि म्हणून इमारतीचे जमिनीच्या खाली किती मजले आहेत आणि जमिनीच्या वर किती मजले आहेत यानुसार बघावं लागतं, नाहीतर गल्लत होऊन जाते. ओपिनियन पोल, एक्झिट पोल मध्ये नेमकी तीच गोष्ट आहे की जर तुम्ही लोकसभेच्या 64% मतांच्या आधारावर हरियाणाची आकडेवारी मांडून ओपिनियन पोल केला असेल आणि प्रत्यक्षात मतदान जर 3-3.25% वाढला असेल तर ओपिनियन पोल हा 64%च मतदान होईल तर बरोबर होतो. पण ज्यांनी कोणी प्रयत्नपूर्वक पुढची 3-3.25% मतं वाढवलेली असतात, त्या वाढलेल्या मतदानामध्ये सर्वाधिक मोठा हिस्सा त्या पक्षाच्या वाट्याला येतो. आणि त्यामुळे त्याची भर जेव्हा 64% आधीच्या मतांमध्ये पडते तेव्हा त्याच्या काठावरच्या जागा असतात त्या झपाझप निवडून येतात आणि प्रत्यक्ष सीटांमध्ये प्रचंड फरक पडलेला दिसतो. ही गोष्ट जर समजून घेतली नाही तर मग ओपिनियन पोल वगैरेची टिंगल उडवणं सोपं आहे किंवा टाळ्या वाजवणं सोपं आहे, निषेध करणं सोपं आहे.
तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडतं, तुमचा आवडता पक्ष कुठचा यानुसार ओपिनियन पोल आणि बघून चालणार नाही. आणि म्हणून ओपिनियन पोल किंवा त्याविषयीचं शास्त्र 100% चुकीचं आहे किंवा गोंधळात घालणार आहे असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून आता जे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन निवडणुका एकत्र होत आहेत, तेव्हा माझं लक्ष लोकसभेचं त्या दोन्ही राज्यामध्ये झालेलं एकूण मतदान आणि आता विधानसभेच्या वेळेला होणारं मतदान यामध्ये नेमका किती फरक आहे याकडे माझा डोळा आहे. जर महाराष्ट्रात आणि कुठे तिकडे 60-62% मतदान झालं असेल आणि यावेळेला ते 2-3% कमी किंवा 5-7% जास्त होणार असेल, तर लोकसभेपेक्षा अत्यंत भयंकर विचित्र, अगदी उलथा पालत करून टाकणारे निकाल येऊ शकतात. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आज 14 तारीखला मी हा व्हिडिओ बनवत असताना माझं लक्ष काल झारखंडमध्ये झालेल्या पहिल्या फेरीतल्या 43 मतदारसंघातल्या मतदानाच्या टक्केवारीवर होतं. रात्री मी सांगितलं, रात्री उशिरापर्यंत आलेली जी आकडेवारी होती त्यानुसार जवळजवळ 67% आसपास मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला. आणि यामध्ये शेवटचे अंतिम आकडे आल्यानंतर बदल होऊ शकतो याची सुद्धा ग्वाही निवडणूक आयोगाने दिलेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की कदाचित 68-69% पर्यंत या 43 मतदारसंघामध्ये मतदान झालेलं असू शकतं. आजपर्यंत कदाचित आज दुपार संध्याकाळपर्यंत सगळ्या मतदान केंद्रातले अंतिम आकडे आल्यानंतर जो आकडा आपल्या समोर येईल तो समजायचा की तो खराखुरा पहिल्या फेरीतल्या मतदानाचा आकडा असेल. अर्थात 20 तारीखला महाराष्ट्रात 288 ठिकाणी एकदम मतदान होणार आहे आणि त्याच वेळेला तुमच्या झारखंडमध्ये उरलेल्या 38 मतदारसंघाचं मतदान होणार आहे. यात मी आकड्यांना का महत्व देतोय हे समजून घ्या की आत्ताच जर झारखंडमध्ये विधानसभेच्या 43 मतदारसंघात 3 ते 4-5% मतांची वाढ दिसत असेल, तर झारखंडमध्ये सुद्धा हरियाणाची पुनरावृत्ती होऊ घातली असं मानण्याला जागा निर्माण होते. हरियाणामध्ये लोकसभेपेक्षा फक्त 3% मतदान वाढलेलं होतं आणि लोकसभेचे जे आकडे आलेले होते, अगदी लोकसभेची मतमोजणी ही विधानसभावार केली तर काँग्रेस पक्षाला सरळ सरळ विधानसभेत बहुमत मिळेल असं मतदान होतं. पण 3% मतदान वाढल्यानंतर जवळजवळ 10-12 विधानसभा मतदारसंघामध्ये एकदम इकडचं टोक तिकडे गेलं आणि बघता बघता जो भाजप पराभव स्वीकारून बसला होता आणि जो काँग्रेस पक्ष हरियाणामध्ये आपलं सरकार आलं म्हणूनच मुख्यमंत्री पदावरून आपसात झुंजत होता, त्यामध्ये इतकी उलथापालथ झाली की भाजपला निर्विवाद बहुमत मिळून गेलं आणि काँग्रेस पक्षातले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हात चोळत बसले. कशामुळे? फक्त 3% वाढलेल्या मतांमुळे. आणि ही जर वस्तुस्थिती तुम्ही समजून घेतलीत तर झारखंडमध्ये पहिल्या फेरीच्या मतदानात आत्ताच अजून फायनल आकडा आलेला नसताना जर 2.5-3% लोकसभेपेक्षा अधिक मतदान झाल्याचे आकडे येत असतील तर येऊ घातलेल्या 23 नोव्हेंबरच्या निकालाविषयी काय वाढून ठेवलंय त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. जेव्हा मतदान वाढतं त्याचा एक आणखीन मानसिकता सायकोलॉजिकल अर्थ असा असतो की मतदार मोठ्या संख्येने फेरबदल करायला, उलटफेर करायला घराबाहेर पडलेला आहे किंवा ज्या पक्षाला किंवा प्रामुख्याने विरोधी पक्षाला सत्ता बदल घडवायचा आहे असा पक्ष मेहनत घेऊन मतदानामध्ये वृद्धी घडवून आणतो आणि आपोआपच वाढलेल्या मतांमध्ये त्याचा हिस्सा अधिक असल्यामुळे सत्ता बदल होत असतो. अर्थात सत्ता बदल मतदान वाढलं म्हणूनच होतो असं नाही. कधी कधी
सत्तेत बसलेले सुद्धा मतदान वाढवण्याचे प्रयास करतात आणि त्याच्या परिणामी त्यांची सत्ता आणि त्यांचं बहुमत अधिक भक्कम होण्यापर्यंत मजल मारली जाऊ शकते. आणि नेमकी तीच गोष्ट झारखंडमध्ये होताना दिसते. झारखंडमध्ये लोकसभेला जे मतदान झालं होतं त्यामध्ये मोठा उलटफेर होऊ शकतो. कारण लोकसभेचे आपलं झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना बाजूला करून त्यांच्याच बंधूने परत मुख्यमंत्री पद बळकावलं आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी मुख्यमंत्री संतप्त होऊन भाजपत दाखल झालेत आणि भाजप अधिक बळकट झालाय आणि उत्साहाने सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मतदानाची वाढलेली टक्केवारी ही भाजपमुळे असू शकते. तर त्याचा फायदा आपोआपच भाजपला मिळणार हे वेगळं सांगायला नको. हे वेगळं सांगायला नको. आणि म्हणून मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की लोकसभेपेक्षा ज्या प्रकारे झारखंडमध्ये मतदान वाढले त्याच्याशी जुळणारे आकडे आपल्याला काल परवा 2 दिवस आधी आलेल्या ओपिनियन पोल मध्ये दिसतात. 13 तारीखला जो ओपिनियन पोल आपला 13 तारीखला जे पहिल्या फेरीचं मतदान झारखंडमध्ये झालं त्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 11 तारीखला निवडणूक प्रचार दोन्ही राज्यातला म्हणजे जिथे मतदान होणार तिथे थांबलेला होता. आणि मतदान आपला निवडणुकीचा प्रचार ज्या वेळेला थांबतो त्याच्या आधीपर्यंत ओपिनियन पोल येऊ शकतात. म्हणूनच झारखंडचा प्रचार थांबताना 11 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंड या दोनही राज्याचे ओपिनियन पोल आपापल्या परीने काही लोकांनी केले. आणि गमतीची गोष्ट अशी की जे लोक अखंड ओपिनियन पोल देत असतात त्यापैकी बहुतकांनी हरियाणा आणि लोकसभेच्या निकालानंतर शेपूट घातली आहे. त्यामुळे जे डझनावारी ओपिनियन पोल निवडणुकीपूर्वी येत असतात त्यापैकी बहुतेकांनी हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्र या दोनही विधानसभा निवडणुकांचे ओपिनियन पोल काढण्यापासून पळ काढलेला आहे. आणि म्हणून हा एक जो ओपिनियन पोल काहीतरी मॅट्रिक्स काय कोणाचा आलेला आहे किंवा त्याच्या आधी आणखीन कोणाचा एखाद दुसरा आलेला असेल या सगळ्यामध्ये एक चित्र दिसतं की कदाचित महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही लेवलवर आहेत, काटेकी टक्कर आहे असं तरी होतं. किंवा दुसरा पोल हा महायुतीला झुकतं माप देतोय पण कुठलाही पोल हा महाविकास आघाडीला झुकतं माप देताना दिसत नाही. आणि म्हणून मग इथे ज्या वेळेला ओपिनियन पोल सुद्धा सावधपणे उगाच आपल्यावर डोक्यावर खापर फुटायला नको म्हणून काटेकी टक्कर दाखवतात तेव्हा ते घाबरलेला ओपिनियन पोल सादर करत असतात ज्याच्यात आपण चुकलं असं वाटायला नको. आता तुम्ही महाराष्ट्राची आकडेवारी जी ओपिनियन पोल मध्ये आली बघितली तर तो जो मॅट्रिकचा पोल पण आहे त्याला खात्री आहे की महायुती कुठल्याही परिस्थितीत बहुमताचा 145 आकडा पार करणार असं वाटतंय, निर्विवादपणे वाटतंय. आणि म्हणूनच हा पोल काय सांगतो महायुतीला 145 ते 165 जागा मिळतील म्हणजे कमीत कमी बहुमताचा आकडा महायुती पार करणार याची गॅरंटी तो पोल देतोय. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला 105 ते 125 म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त यामध्ये 20 जागांचा फरक दाखवला जातो. पण त्यातून एक गोष्ट ठामपणे सांगितली जाते की महाविकास आघाडीला कुठल्याही परिस्थितीत इथला मतदार नाकारणार आहे आणि सत्तेत बसलेल्या महायुतीला महाराष्ट्राचा मतदार हा निर्विवादपणे परत एकदा सत्तेवर आणणार आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये तर फारच मोठं उलटा पालट दाखवतोय. झारखंडमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सत्तेत येताना दिसतोय तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जी आघाडी झारखंडमध्ये सत्तेत बसलेली आहे तिला मात्र कुठल्याही परिस्थितीत
यश मिळण्याची शक्यता नाही. उलट झारखंडमध्ये जितकी मतं सत्ताधारी काँग्रेस आघाडीला मिळत आहेत त्याच्या जवळजवळ दुप्पट मतं, म्हणजे 28 दुने 56 म्हणतो, तर 28% मतं काँग्रेस आघाडीला आणि त्याच्या दुपटीने म्हणजे 53% मतं भाजपला मिळताना दिसतात. याचा अर्थ सरळ आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपोआपच आपल्याला या कालच्या पहिल्या फेरीच्या मतदानामध्ये दिसतंय की पहिल्या 43% मतदारसंघातलं मतदान जे वाढलेलं आहे 3-4%, त्याच्या प्रभावामुळेच भाजप तिथे हरियाणा सारखा एक प्रचंड उलटफेर घडवणार आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला महाराष्ट्रात दिसणार आहे. तुम्हाला माहिती आहे, लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत परत सांगतायत की महायुती महाविकास आघाडीमध्ये मतांमध्ये फारसा फरक नाही. एकूण मतामध्ये आघाडी आणि युतीत फक्त 2 लाख मतं आघाडीला जास्त आहेत आणि टक्केवारीत गेलं तर फक्त 0.3%, म्हणजे अर्धा टक्का सुद्धा महाविकास आघाडीला जास्त मतं नाही. इथे सुद्धा मतामध्ये 2-3-4% फरक पडला तर किती उलथापालथ होईल त्याचं प्रतिबिंब आपल्याला या ओपिनियन पोल मध्ये सुद्धा दिसते की 145 ते 165. याचा अर्थ सरळ आहे की कदाचित मतांची टक्केवारी 4-5% वाढली एकूण मतांची तर महायुती ही 165 ते 185 इतकी घेऊ शकते. म्हणजे महायुती सत्तेत येणं हे अपरिहार्य आहे आणि म्हणूनच जी आकडेवारी आले ओपिनियन पोलची त्यांनी महाविकास आघाडीचा पुरता बोऱ्या वाजवलेला आहे, बँड वाजवलेला आहे. बघू आता काय होतंय, फार वेळ राहिलेला नाही. मी बोलतोय ती 14 तारीख आहे आणि आजपासून 6व्या दिवशी मतदान होणार आहे आणि 9व्या दिवशी मतमोजणीचे आकडे आपल्या समोर येणार आहेत. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.